साईबाबांचे भक्त हे खरं तर जगभरात पसरलेले आहेत। साईबाबांचे जे चरित्र आहे, अनेक साई भक्तांनी आपले अनुभव सांगितलेले आहेत, चमत्काराचे दावे करण्यात आलेले आहेत। नागरिकांच्या श्रद्धेबद्दल पूर्ण आदर आहे, पण त्या श्रद्धेचा जेव्हा बाजार मांडल्याची भीती निर्माण होते त्यावेळेला कुठेतरी आपल्याला त्यावर चर्चा करावी लागते। तसाच काहीसा आजचा हा विषय दिसतोय आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृष्णा चांदकुडे, जे राज्य कार्यवाह आहेत अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे। त्याचबरोबर सचिन तांबे आपल्या सोबत आहेत, माजी विश्वस्त आहेत साईबाबा संस्थानचे, आणि आपल्या सोबत डॉक्टर धनश्री कालवे आहेत, नेत्ररोग तज्ञ। मी सुरुवातीला डॉक्टर धनश्री यांच्याकडे जाते। डॉक्टर धनश्री, अशा प्रकारे म्हणजे चमत्कार किंवा इतर गोष्टी सांगा, मेडिकली अचानक एखाद्या दृष्टी नसलेल्या मुलाच्या डोळ्यात अशी लाईट पेटतो आणि दृष्टी येते, असं घडू शकतं का? मेडिकली शक्य आहे का हे? नमस्कार। काही वस्तू अशा असतात की मुलं जे आहे ते कधीमध्ये आपल्याला नजर सांगत नसतात, तर हे त्या मुलाला लहान मुलगा आहे आणि हे म्हणणं खूप कठीण आहे त्याला न पाहता न तपासता की काय आजार होता त्याच्या डोळ्यामध्ये आणि कशाबद्दल त्याला चष्मा दिला गेलेला होता हे सांगणं खूप कठीण आहे की अचानक त्याला दृष्टी कशी आली आणि असं होऊ शकतं का? नाही, मी तुम्हाला पर्टिक्युलर या मुलाच्या प्रकरणात असं नाही, ओव्हरऑल कुठलीही अशी शक्यता आहे का की 3 महिन्यापासून 4 महिन्यापासून किंवा जन्मापासून एका डोळ्याने दिसत नाहीये, कुठलीही कंडिशन असेल त्या कंडिशनमुळे एका डोळ्याने दिसत नाहीये, पण अचानक कुठेतरी आपण जातो, डोळ्यात लाईट पेटल्यासारखं वाटतं आणि दृष्टी येते त्या डोळ्याला, हे मेडिकली सायंटिफिकली शक्य आहे का? कधी मध्ये काही कंडिशन्स अशा असतात जे आपण मुलांच्या बाबतीत पाहत असतो, कधी मध्ये त्यांना हलका मार लागतो डोळ्याला, ज्याने डोळ्याच्या बुबुळावर हलकी सूज असते, तर त्याच्यामध्ये कधी मध्ये सेल्फ रिकव्हरी व्हायची शक्यता असते, पण औषधांनी बहुतेक ते सूज कमी करण्यात येत असते आणि त्याला काही विशेष न करता पण कधी मध्ये मुलांच्या मध्ये ती क्षमता असते की ती सूज आपोआप क्लिअर होऊन जाव, तर अशी काही कंडिशन्स असतात जे त्याची शक्यता असू शकते। मी साई संस्थानचे अध्यक्ष आहेत, माजी विश्वस्त आहेत सचिन तांबे। तांबेजी, ह्या मुलाचा जो आता माध्यमांसमोर त्यांनी जी प्रतिक्रिया दिली ती जर ऐकली तर त्यात मुलगा सांगतोय की मला 3 महिन्यापासून दिसत नव्हतं, त्याची आई सांगते बाळा तुला तर जन्मापासून दिसत नव्हतं, कुठेतरी पढवून पाठवलेलं आहे त्यांना, किंवा अशी शंका येत नाही तुम्हाला? जे साई भक्त होते ते कुणाच्याही परिचित नव्हते, ते आलेले होते उत्तराखंडवरून। त्यांना काही साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले होते, त्यांना साईबाबा संस्थांनी काही निमंत्रण दिलेलं नव्हतं, ते बाबांच्या श्रद्धेपोटी शिर्डीमध्ये आले होते आणि आल्यानंतर त्यांच्या भोवती हा जो चमत्कार नाही म्हणणार मी त्याला, जो साक्षात्कार झाला तो त्यांनी सर्वांसमोर मांडला। आता असं आहे याच्यामध्ये की मी कायम सांगत असतो, जो माणसाला प्रत्यक्ष अनुभव येतो आणि तो प्रत्यक्ष आलेला अनुभव ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यावर विश्वासच ठेवावा लागतो। मग तुम्ही त्याला चमत्कार म्हणा, आम्ही त्याला साक्षात्कार म्हणू। साईबाबांनी कायमच श्रद्धेला या ठिकाणी श्रद्धेलाच आध्यात्मिक दृष्टिकोन सांगितलेला आहे। साईबाबांनी कधी श्रद्धेला थारा दिलेला नाही, ही एक मुद्दा। दुसरा मुद्दा मला या ठिकाणी सांगायचा आहे की ज्या वेळेस एखाद्याची मनापासून श्रद्धा असते, प्रबळ इच्छाशक्ती असते आणि त्या प्रबळ इच्छाशक्तीची भक्तीमध्ये ज्यावेळेस रूपांतर होतं त्यावेळेस असे अनेक साक्षात्कार आज साईबाबांच्या मंदिरामध्ये आणि वेगवेगळ्या मंदिरांमध्ये भक्तांना अनुभवास मिळत असतात। इव्हन डॉक्टर्स देखील सांगत असतात की ज्यावेळेस त्यांचे प्रयत्न थांबतात त्यावेळेस ते सांगतात का आता सर्व देवाच्या हातामध्ये आहे, तुम्ही देवाची प्रार्थना करा म्हणून। त्यामुळे हा असा प्रकार झालेला आहे। साईबाबांचं चरित्र जर ज्यांनी वाचलं असेल तर त्याच्यामध्ये बाबांच्या हयातीमध्ये देखील बाबांनी स्वतः भिक्षा मागितली आणि स्वतः जे भुकेले आहेत त्यांना अन्नदान केलं। साईबाबांनी स्वतः वृक्ष लावले, वृक्षदानाचा संदेश दिला। साईबाबांनी स्वतः या ठिकाणी रुग्णांची सेवा करून रुग्णसेवेचा या ठिकाणी सगळ्यांना तांबेजी, साईबाबांचं चरित्र सगळ्यांसमोर आहे, त्यांचे भक्तांना ते माहिती आहे। साईबाबांवर असलेल्या श्रद्धेविषयी कुणालाही आक्षेप नाही, इनफॅक्ट आदरच आहे त्याबद्दल। मुद्दा असा आहे की ज्या वेळेला असा काहीतरी चमत्कार साईंच्या दरबारात झाल्याचा दावा करण्यात येतो, साई संस्थांतर्फे थेट सत्कार केला जातो तो मुलाचा, म्हणजे हा असा चमत्कार घडला हे तुम्ही मान्य करता, काहीतरी बॅकग्राऊंड चेक त्याच्यावरती, खरंच असं काही घडलंय का की तुम्ही डोळेझाकपणे विश्वास ठेवला याच्यावरती? असं आहे की मुळातच तुम्ही जे म्हणताय तसं काहीच नाहीये, त्याला साईबाबा संस्थांनी बोलवलंच नव्हतं त्या भक्तांना,
ते उत्तराखंडवरून साईबाबांच्या अहो पण तो भक्तीपोटी आलेले मुलगा होते. एक तिथे मुद्दा. दावा करतोय की दुसरा मला मुद्दा, साईंच्या दरबारामध्ये ज्यावेळेस- दृष्टी आली आणि ज्यावेळेस- तुम्ही त्याचा सत्कार करताय म्हटल्यानंतर मी तेच कुठेतरी एक सांगतोय. प्रकारे अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण देतो मी. अनेक जण ह्या चमत्कारांवरती विश्वास ठेवायला लागतील अंधपणाने, असं नाही का वाटत? भीती नाही का वाटत असं आहे तुम्हाला? की तो मुळात चमत्कार म्हटलेलाच नाही त्याला त्या कोणी. श्रद्धेचा आम्ही त्याला बाजार मांडला चमत्कार जाईल तुम्ही अशी भीती म्हणताय. नाही का वाटत तुम्हाला? आम्ही म्हणतोय की तो साक्षात्कार झालेला आहे आणि तो साक्षात्कार ज्यांनी अनुभवला त्यांनी सांगितलंय. त्याला काय, तो लहान मुलगा आहे, त्याची आई होती, त्यांनी सांगितलाय हा अनुभव सर्वांसमोर. आणि तो ज्यावेळेस मंदिरामध्ये होतो त्यावेळेस त्याला असा साक्षात्कार घडला म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी प्रसाद दिला. तो प्रसाद देणं म्हणजे काही गेलं नाही. ठीक आहे, आपण अन्नीसचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत, कृष्णा चांदकुडे आहेत. कृष्णा चांदकुडेजी, तुम्ही अन्नीस कसं बघता या सगळ्याकडे? प्रथमतः मी साईबाबांच्यावरील श्रद्धेचा नम्रपणे स्वीकार करतो आणि जे लोक त्याच्यावर श्रद्धा ठेवतात त्यांचा आदर करून सांगतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक आपण समजून घेतला पाहिजे. खरं तर हे काय प्रकरण नवीन नाहीये. यापूर्वी साईबाबा संस्थांमधले अनेक प्रकरण आम्ही थांबवलेले आहेत. डांगे बाबाचं प्रकरण असू द्या किंवा फुलाच्या ज्या उंचीचं प्रकरण असू द्या, अनेक चमत्कार आम्ही थांबवलेले आहेत. तुम्हाला सगळ्यात पहिले एक सांगतो, परंतु ऐकून घ्या. एक मिनिट सचिन तांबेजी, मी तुम्हाला वेळ देते. आपण त्यांचा मुद्दा ऐकूया, मग मी तुम्हाला त्यांना क्रॉस करायला पूर्ण वेळ देते. बोला चांदकुडे. आजचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये मूळ मुद्दा हा आहे की ते जे बालक आहे आणि त्याची आई आहे त्या दोघांच्या सांगण्यामध्ये फरक आहेत. खरं तर मला असं म्हणायचं आहे का चमत्कार हा जगामध्ये होत नाही. चमत्कारचा दावा केला जातो कारण लोकांचे त्याच्यामध्ये आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात आणि चमत्कार जर कोणी दावा करत असेल आणि तो सिद्ध केला असेल तर आम्ही 21 लाख रुपयाचं बक्षीस आणि पारितोषिक त्यांना देऊ आणि आमची चळवळ बंद करू. त्याही पुढे जाऊन मला असं सांगायचं आहे का जर या मुलाला जर दृष्टी मिळाली असेल तर त्यापासून हाकेच्या अंतरावर साईबाबा संस्थांचं, खुद्द साईबाबा संस्थांचं नेत्र रुग्णालय आहे आणि त्या ठिकाणी मागच्या वर्षीपासून अवयव प्रत्यारोपण, नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू झालेली आहेत. आम्ही स्वतः त्या ठिकाणी अवयव दानाचं, नेत्रदानाचं काम अधिक चांगलं व्हावं यासाठी त्यांच्या बरोबर प्रयत्न करतो. म्हणजे एका बाजूने तुम्ही नेत्रदान करा म्हणतात, नेत्र जे त्यांना दृष्टी देतात, आणि दुसऱ्या बाजूने जर म्हणत असाल की साईबाबाची चमत्कार झाला आणि दृष्टी मिळाली तर आमचं म्हणणं असं आहे की ते नेत्र रुग्णालय बंद करावं आणि आलेले जे नेत्र जे अंध आहेत त्यांना साईबाबाच्या अनुभूती मिळवावी. आमचं त्याही पुढे जाऊन म्हणणं आहे की आम्ही 5 अंध व्यक्ती देतो आणि त्या व्यक्तींचं यांचा काय साक्षात्कार असेल तर तो त्या ठिकाणी त्याची आम्हाला अनुभूती त्यांना मिळवून द्यावी. आमचं हे पण खरं आहे. आमच्या विरोधकांचं म्हणणं असं आहे की त्यांना ते भक्त असले पाहिजे. आम्ही पुढे जाऊन सांगतो शिर्डीमध्ये, कोपरगावमध्ये अंध विद्यालय आहे, त्या ठिकाणचे 5 विद्यार्थी घ्यावे आणि त्यांना दृष्टी मिळते की नाही ते तपासावं आणि खरंच असं जर झालं तर आम्ही आमची चळवळ बंद करू, हे या निमित्ताने आम्हाला सांगायचं आहे. सचिन तांबे, या आव्हानाबद्दल काय बोलाल तुम्ही? मुळातच मी त्यांना सांगू इच्छितो की हा चमत्कार नाही, हे साक्षात्कार आहे. दुसरी गोष्ट त्याला मला सांगायचं आहे की आतापर्यंत अन्नीच आणि साईबाबा संस्थान असेल तसं मी संस्थांचा माझी विश्वस्त आहे. संस्थांच्या बाबत बोलण्याचा मला काही हक्क नाही सध्या तरी, पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो, मी शिर्डीकर म्हणून सांगतो, अन्नीचा आणि साईबाबा संस्थांचा कधी संघर्ष झालेला नाही. कारण की साईबाबा हे श्रद्धाळू ज्यांची आहे त्यांचं दैवत आहे. अंधश्रद्धाच्या श्रद्धेला इथे थारा नाही. दुसरी गोष्ट त्यांनी अतिशय चांगली सांगितली, मला आनंद वाटला त्या गोष्टीचा, की साईबाबा संस्थांच्या वतीने अंध रुग्णालय चालवलं जातं. हे निश्चित आहे, अंध रुग्णालय चालवलं जातं. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो परत एकदा की हा जो अनुभव आहे हा त्या साई भक्ताला कोणीही बोलून, कोणीही शिकून तिथे बोलायला सांगितलेलं नाही. त्या भक्ताला आलेला साक्षात्कार त्यांनी सर्वांसमोर मांडलेला आहे. मग त्याच्या आईच्या बोलणं काय, मुलाचं बोलणं काय, हा भाग जो आहे हा तुम्ही त्यांच्याशी बोलून त्यांच्याशी क्लिअर करून घ्या. परंतु एक गोष्ट आहे की त्यांनी आमच्या समोर जे सांगितलं, त्यांनी जे बिना चष्म्याचं आमच्या समोर वाचन करून दाखवलं, ते आम्ही त्याच्यावर या ठिकाणी विश्वास ठेवतो. शेवटी भक्तेचा हा जो विषय आहे, श्रद्धेचा विश्वास जो आहे तो विश्वासावर चालतो. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं मी त्यांना सांगू इच्छितो, साईबाबा संस्थांचं जे नेत्र रुग्णालय आहे हे या ठिकाणी दुवा आणि दवा या दोन्ही गोष्टीवर चालू आहे आणि यामुळे साईबाबांचा हा साक्षात्कार आहे. मुद्दा सचिन तांबेजी, ह्याच्यामध्ये आक्षेप कुठे होतो? तो मुलगा म्हणतोय त्याने दावा केला मला दृष्टी आली, मुद्दा इथे संपला.
प्रश्न कुठे सुरू होतो ज्यावेळेला संस्थांकडून त्याचा सत्कार केला जातो, त्याला तुमच्या कोर एरियामध्ये नेऊन तुम्ही बाबांचं दर्शन घडवता त्या मुलाला, म्हणजे एक प्रकारे तुम्ही मान्य करताय की बाबा झाला इथे साक्षात्कार. ज्या वेळेला संस्थान मान्य करतं की इथे साक्षात्कार झालेला आहे, उद्या ह्या गोष्टीचा बाजार मांडायला समाजामध्ये समाजकंटक कमी नाहीयेत. उद्या एखादा टूर ट्रॅव्हल उभे राहील आणि सांगेल साई टूर ट्रॅव्हल आहे आमचं, चला आम्ही तुम्हाला शिर्डीला घेऊन जातो, तिथे एका अंध मुलाला दृष्टी मिळाली. उद्या कोणीतरी म्हणेल जा साईबाबांवरती अभिषेक करा, तिथे आमचे या नावाचे कोण गुरुजी असतील, पुरोहित असतील, त्यांच्याकडे पैसे द्या आणि तुम्ही अभिषेक करा, दृष्टी मिळेल, तुम्ही बरे व्हाल. असे दावे, ही दुकान, ही चेन रिॲक्शन व्हायला लागते. याच्याबद्दल आक्षेप आहे. मुळातच एक मिनिट, तुमचा आक्षेप जो आहे मी तो थोडासा तुम्हाला एक सांगतो. साईबाबा संस्थानने त्याचा कुठल्याही प्रकारचा सत्कार केलेला नाही. मी त्यावेळेस दर्शनाला त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि मी साई संस्थानचा माजी विश्वस्त असल्यामुळे आणि ज्या ज्या भक्तांनी त्याचा अनुभव प्रत्यक्ष ऐकला, त्याचा साक्षात्कार ज्या ज्या भक्तांनी बघितला, त्यांनी सगळ्यांनी मिळून त्याचा या ठिकाणी सत्कार केला. याचं कुठलेही बाजारीकरण, आतापर्यंत साईबाबांच्या मंदिरामध्ये खूप लोकांना साक्षात्कार आहेत आणि खूप लोकांचे या ठिकाणी साईबाबांनी दुःख दूर केलेले आहेत भक्तीच्या माध्यमातून, आध्यात्मिक शक्तीच्या माध्यमातून. त्यांचा अनेकदा या ठिकाणी त्यांच्यामुळं त्याचं कधी बाजारीकरण झालं नाही, श्रद्धेचं कधी बाजारीकरण होऊ शकत नाही. त्याच्यामुळं माझी तुम्हाला एकदम नम्रपूर्वक विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस बाबांच्या किंवा कुठल्याही मंदिरामध्ये जातात त्यावेळेस तुम्हाला तिथली सकारात्मक ऊर्जा जी आहे ती या ठिकाणी आपल्याला साक्षात्कार देत असते. श्रद्धेचं बाजारीकरण तेव्हाच होतं ज्या वेळेला चमत्काराच्या नावाखाली त्याचा गाजावाजा होतो. पण तुम्ही म्हणताय चमत्कार साक्षात्कार, ठीक आहे, शब्दामध्ये तुम्हाला बदल करायचे, तुमच्या भावना आदर आहे. मात्र एक गोष्ट नक्की आहे की अशा प्रकारे हे चमत्कार आहे की काय आहे किंवा हे आम्ही पुढारी न्यूज म्हणून आम्ही ताडून पाहिलेलं नाहीये. आणि आता तांबे सांगतात की ते संस्थांचे माजी सदस्य आहेत, त्यामुळे ते संस्थांतर्फे बोलू शकत नाहीयेत. मात्र त्यांनी तिथे सत्कार केलेला आहे हे नक्की. एक कृपया सगळ्या भक्तांनी लक्षात घेतलं पाहिजे की भक्ती असू शकते, अंधश्रद्धा असू शकत नाही. मी डॉक्टरांकडे जाते. डॉक्टर धनश्री, या सगळ्यामध्ये कदाचित अशी भीती असते की एखादा आजारपण आलं किंवा एखादी डिसेबिलिटी, एखादा काहीतरी त्रास व्हायला सुरुवात झालेली असेल, डिसऑर्डर असेल, त्याचं आजारात रूपांतर होण्यापूर्वी जर वेळेत उपचार मिळाले तर ती डिसऑर्डर आपल्याला थांबवता येते, तो आजार गंभीर होण्यापासून थांबवता येतो. पण अशा गोष्टींमुळे अनेकदा उपचारांपासून लोक पळतात असं वाटतं. ॲक्च्युली हा प्रश्न मला वाटतो हे श्रद्धेचा आहे. आणि याच्यात आपण बऱ्याच वेळेस आपण हे पाहण्यात येतं की आस्था जिथे लोकांची असते तिथे आपण कितीक वेळा त्यांना काही आपण प्रयत्न करतो समजवायचा, पण जी आस्था असते त्याला लोक फॉलो करतात. आणि त्याच्यात आम्ही पण विशेष म्हणत नाही लोकांना, पण आमचं जे काम आहे की लोकांना त्याच्याबद्दल माहिती देणं, अवेअरनेस करणं त्यांच्या करता, की लहान मुलांचे कसे रुटीन, जसा हा विषय झाला आपल्याकडे की लहान मुलांचे कसे रुटीन चेकअप्स पाहिजे. त्या मुलाला ऑलरेडी जसं आपण म्हणण्यात येते की चष्मा घालत होता तो, तर त्याच्याकडे जुने रेकॉर्ड्स असतील, जे पण आहे म्हणजे, तर त्याच्या हिशोबाने त्याचं ते संपवून नको दिलं गेलं पाहिजे. मुलाला जी मेडिकल केअर त्याला हवी आहे ती कंटिन्यूड मिळायला पाहिजे. असं या कोणत्या घटनेच्या कारणाने त्याला जी मिळणारी केअर आहे ती पुढे जाऊन त्याला पुढच्या आयुष्याला काही त्याच्या त्रास नको व्हायला, याची काळजी मला वाटतं घ्यायला पाहिजे. हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जरी तो मुलगा आता म्हणत असेल की त्याला त्या डोळ्यांनी दिसायला लागलेलं आहे, तरी सुद्धा त्याने तज्ज्ञांकडे जाऊन तपासणी करून पुढे त्यामध्ये काही त्रास त्याला होणार नाही याची तपासणी करून घेतली पाहिजे, याची शाश्वती करून घेतली पाहिजे. केवळ त्याने नाही, त्याच्या पालकांनी सुद्धा. तो लहान मुलगा आहे. एक गोष्ट नक्की शेवटी जाता जाता सांगावीशी वाटते की कुणाच्याही श्रद्धेवरती कुठलाही आक्षेप नाही. सगळ्यांच्या श्रद्धेचा, साईबाबांच्या, साईंच्या शिर्डीचा सगळ्याचा आदर आहे. पण त्या श्रद्धेचा जर बाजार मांडायचा कुठे प्रयत्न होत असतील तर त्या ठिकाणी प्रश्न विचारावे लागतात. त्याचाच प्रयत्न आपण केला, बाजू समजावून घ्यायचा प्रयत्न केला. सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आता इथेच थांबतोय. पाहत रहा पुढारी न्यूज.